लातूरमधील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेतील 7वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय अरविंद खोपे या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय। अरविंदच्या कुटुंबियांनी त्याचा खून झाल्याचा आरोप केलाय। आश्रम शाळेतील शिक्षकानं 29 ऑगस्ट रोजी अरविंदच्या नातेवाईकांना त्याच्या पोटात जखम होऊन रक्त येत असल्याचा निरोप दिला होता। त्यानंतर अरविंदचे नातेवाईक आल्यानंतर अरविंद पळून गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं। दरम्यान आश्रम शाळेतील स्नानगृहातच त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। तसंच नातेवाईकांनी शाळेतल्या एका शिक्षकाला अरविंदचा मृतदेह लपवण्यासाठी जंगलात नेत असताना रंगेहात पकडलं। यावेळी तो शिक्षक तिथून पळून गेला। अरविंदच्या मृत्यूला आश्रमशाळेतील शिक्षकच जबाबदार असल्याचा आरोप करत कोल्हापूर युवा सेनेनं आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे। आज दसरा चौकात निदर्शनं करून या मागणीकडे लक्ष वेधण्यात आलं। या निदर्शनांमध्ये युवा सेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, शहर समन्वयक बंडा लोंढे, शहर अधिकारी संतोष कांदेकर, जिल्हा चिटणीस युवराज मोरे, समन्वयक चैतन्य देशपांडे, उपशहर युवा अधिकारी रोहित वेढे, अजय कांबळे, अक्षय चौगुले, रोहित पाथरूट, गणेश सोनावणे, यश लोंढे, ओंकार लोंढे, सोहम कांबळे, साहिल हकीम, योगेश चौगुले आदींनी सहभाग घेतला।